त्यांना आम्ही शुद्धी आणण्याचा प्रयत्न केला, तर शुद्धी आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडचे पत्र जे व्यवहार केले होते शासनाचे ते आमच्याकडे सुपूर्द केले होते. ते वाचलं तर कळलं की हा माणूस बेशुद्ध अवस्थेत 16 ते 17 दिवस बिगर अन्न पाण्याचा उपोषण करत आहे. स्वच्छता मॉनिटर हे त्यांनी प्रकल्पात आणलं होतं. त्यासाठी त्यांनी स्वतःच्याकडचे त्यांचं घर विकून सोनं विकून भरपूर असे पैसे खर्च करून तो प्रोजेक्ट कुठेतरी शासनासाठी दिला होता. पण शासनाकडून त्यांना कुठल्याही प्रकारचे त्यानंतर बोलवणी नाही, त्यानंतर कुठले पैसे नाही, नुसती आश्वासनं दिली. त्यांनी दीपक केसरकरांच्या विरोधात 2 वेळा उपोषणं केली. दीपक केसरली बातमी सप्टेंबरमध्ये शिंदे सरकारने चोरला स्वच्छता मोहीम मॉनिटर प्रकल्प. त्यानंतर त्यांचे दीपक केसरकरांसंघाचे फोटो आपण जर पाहिलं तर यामध्ये यावरच्या फोटोमध्ये दीपक केसरकरांसोबत आहेत, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत आणि त्यानंतर दोघांसोबतचा हा तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊनही फायदा न झाल्याचा दावा रोहितने केला. सरकारने त्याची पार्श्वभूमी माहीत करून घेतली नाही का? आणि तो जर टेररिस्ट नव्हता तर मग त्यासोबतचे काय व्यवहार झाले होते त्याचे कागदपत्र आता सगळे बाहेर आलेले आहे, शासन निर्णय बाहेर आलेले आहे. त्यामुळे शासनाने दिलेला खुलासा अतिशय दिशाभूल करणारा, चुकीचा आणि खोटारडा आहे. मैं रोहित आर्या, सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है. मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए, ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है. कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है. सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है. मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है. मेरी बातें खत्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा. मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं. कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं. प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी.